आज राज्य सरकार व केंद्र सरकारने जो जुलमी दंड फिटनेस फी 50 रुपये रोज चालू केला आहे, आज रवींद्र भाऊ धंगेकर यांना आपण एक 20 दिवसापूर्वी देखील निवेदन दिलेलं आहे आणि ते आपले निवेदन त्यांनी त्वरित वरपर्यंत आपलं पोहोचलेलं देखील आहे आणि त्याच्यावर नक्कीच मला असं वाटतं की या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय लागेलच। परंतु तरी सुद्धा आपल्या रस्त्यावरची लढाई आज सगळे रिक्षा चालकांनी मिळून आझाद रिक्षा संघटना, शिवने रिक्षा संघटना अशा विविध संघटना रस्त्यावर उतरून आपण लढतो आहे आणि त्यासाठी खास रवींद्र भाऊ धंगेकर हे आपल्याला वेळात वेळ काढून पाठिंबा पूर्णपणे पाठिंबा देतात, त्याबद्दल सर्व रिक्षा चालकांतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। मालक एकजुटीचा बॅनर घ्या, बॅनर जुटीचा चालक मालक एकजुटीचा। उपस्थित सर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे पुणे चालक असतील, बाकीचे सर्व आरटीओ मधले उपजीविका करणारे सर्व नागरिक असतील, त्याच्यामध्ये पासिंग फी लेट झाली तर 50 रुपये रोजचा दंड आहे आणि हा दंड माफ करावा असे मी त्यांना पत्र दिलं होतं। त्याचे कागदपत्र मी आपल्या अनेक लोकांशी चर्चा केली, परंतु सरकारने ज्या पद्धतीनं हायकोर्टाचे निर्णय दाखवतात आणि त्याच्यावर ते जोर धरून आपल्याशी चर्चा करतात, तर ही चर्चा चुकीची आहे। त्यात काही कलम आहेत, त्यातून काय त्रुटी निघतात का, त्यातून काही मार्ग निघतोय का, ह्यासाठी आपण शासनाची सातपत्र्यावर माझा चालू आहे। सातत्यानं मी रिक्षा चालक मालक असतील यांची बाजू मांडताना आपण बघितले आणि मागच्या 2 वर्षामध्ये दोन्ही अधिवेशनामध्ये मी रिक्षा चालक मालक हा महामंडळ स्थापन करून त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, औषध उपचार केले पाहिजेत आणि ती मागणी मान्यही केली। एकनाथ शिंदेशी मी पत्र व्यवहार केला आणि ते महामंडळ बी झालं, त्याला बजेट बी पडलं। आता त्याला चांगल्या पद्धतीने आकार देण्याचं काम आम्ही पुढच्या भविष्यात करू की जेणेकरून रिक्षा चालक मालकांना पेन्शन मिळले पाहिजे, कारण 60 नंतर गाडी चालवतानंतर त्यांची अवस्था काय असते, कारण मी सर्वसामान्य कुटुंबातला नागरिक एक कार्यकर्ता आहे आणि रिक्षा चालकाची नंतरची अवस्था काय होती आपण सगळ्यांनी बघितलेली आणि हे डोळ्यासमोर ठेवून मी आमदार झाल्या पहिल्यांदा हा विषय मी सभागृहात मांडला नाही, मी बघितला असं आपण सगळ्यांनी, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या हेतूने मी सातत्यानं काम करतोय। हे जिजिया कर 50 रुपये म्हणजे अन्याय आहे। आज रिक्षा विकले तरी तेवढ्या दंडाचे पैसे निघणार आहेत अशी परिस्थिती आणि सरकारला का जाग येत नाही, काय कळत नाही हेच मला कळत नाही। खुर्चीच्या राजकारणामध्ये ते सर्वसामान्य लोकांना विसरतात, हे विसरता कामा नाही, कारण शेवटी सर्वसामान्यांना बघून हा देश चालला जातो। शेवटच्या कुटुंबातलाही माणूस की जो रंजला गांधला आहे त्याच्याला डोळ्यासमोर ठेवून राजकारण करायचं असतं आणि ते संविधान हे सांगतो की शेवटच्या टोकातला माणूस ह्या देशातला त्याच्या पोटाला अन्न नाही, त्याची परिस्थिती बिघडलेली आहे, अशा माणसाला डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं पाहिजे आपलं संविधान आहे। पण आज एसी मधल्या लोकांचं आव्हाने अंदानीचं राजकारण केल्यामुळं तुमच्या आमच्याकडे बघायला आता लोकांकडे लक्ष नाही, पण हे तुमच्या आमच्या हातात आहे। यांना एक दिवस आपला मराठीत हिसका दाखवला पाहिजे, पण तुम्ही दाखवत नाही म्हणून मग आपल्याला रस्त्यावर बसायला लागतं, तुम्हाला मलाही तेवढंही ध्यानात ठेवा की माझ्या हरक्याला रस्त्यावर तुम्ही बसायला लावताय, तुम्ही नीट हिसका दाखवत नाही त्यांना, त्यामुळे हा परिस्थिती आहे। पण जाऊ आपण लढणार आहे, शेवटी आपण सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, आपण लढलो पाहिजे, रडलो नाही पाहिजे, कारण आपलं रक्त आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, जिजामातेंचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात आपल्याला शाहू फुले आंबेडकरांनी लढायला शिकवलं आणि आपण लढणं हे आपलं कर्तव्य आहे। ज्या ज्या गोष्टी लढून मिळतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात संविधान दिले, लढलं पाहिजे आणि हे लढताना तुमच्याबरोबर माझ्यासारखा कार्यकर्ता कायम आहे। आज ज्या पद्धतीने 27 तारखेला अधिवेशन चालू ही बाजू तुम्हाला मी सभागृहात मांडताना 100% दिसणार आहे आणि शेवटी आणि नाही बाजू मांडायला दिली तर त्या पायरीवर तुम्हाला मी मांडी घालून बसताना दिसला असेल, त्यातले 2-4 बोर्ड मला द्या, मी घेऊन जातो 27 तारखेला, तेच बोर्ड तुम्हाला माझ्या हातात दिसतील आणि तुम्ही माझ्याबरोबर 1-2 लोक आला तर माझ्याबरोबर चालत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आपण ज्या परिस्थितीत राहतो हे सरकारला माहीत नाही आणि जे आपल्यातून गेले त्यांच्याही लक्षात येणार की आता आपण यातून गेलो तर त्यांच्याही लक्षात काय येत नाही मला कळत नाही,
रिक्षा नाही पण टेम्पोवाले असतील बाकीच्या लोकांना हा त्रास आहे आणि 40 ते 50% वर्ग आता रिक्षा टेम्पो चालक ह्याच्यावर जगतो. हे सरकारला लक्षात नाही. सरकारचं हे लक्ष आहे की आमच्या हाताखालचे बाहुले राहिले पाहिजे, हे कधीच श्रीमंत झाले नाही पाहिजे, कारण आमचं ऐकणारी लोक राहिले पाहिजे आणि आमच्या हुकमावर चालले पाहिजे, आमच्या आदेशावर चालले पाहिजे, आम्ही दिलेल्या अनुदानावर चालले पाहिजे. हे त्यांच्या डोक्यातला काढण्याची कचेरी बशी आज तुम्ही 2-4 दिवस बसलेला आहात. कलेक्टर आपला पगार घेतो, घरी जातो, दिलं पत्र घेतो आणि ते काय तशी जी पाहिजे आत्महत्या ती समाजाची आत्महत्या, नागरिकांची आत्महत्या ह्या लोकांना नाही. तर या लोकांना आपण तुमच्याबरोबर मी तुमच्या लढाईत तयार आहोत. 27 तारखेला अधिवेशनापासून पहिली सुरुवात रिक्षा चालकांपासून करणार आहे. कारण रिक्षा चालक हा माझ्या जवळचा एक धागा आहे. कारण मी ज्या भागामध्ये राहतो तो मध्यवर्ती भाग आहे, जुन्या पेटर्नचा भाग आहे आणि शेवटचा पर्याय नाही. रिक्षा चालवून नोकरी नाही मिळली, काय नाही मिळली, घरी काय उद्योग नसतील तर शेवटचा मार्ग हा रिक्षा चालवणे, टेम्पो चालवणे हा तुमचा आमचा आहे. कोणाला हाऊस नाही रिक्षा चालवायची, पण शेवट पोट तर चाललं पाहिजे. या हेतूने आपण हा व्यवसाय करतो. त्या व्यवसायामध्ये बी अनेक स्पर्धा झाल्या, ते नंतर आपण बोलू. पण त्याच्यामध्ये सरकारने याच्यामध्ये अनुदान दिलं पाहिजे, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. रिक्षा चालकांना ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीने अनुदान देतात त्या पद्धतीने रिक्षा चालक मालकांना बी दिलं पाहिजे, तरच त्यांची भविष्य चांगलं राहील. नाहीतर आज पुण्यातला सगळा रिक्षावाला आमचा आंबेगाव, कात्रज, पठार कुठं लांब लांब गेल्या डोंगरात, आज त्याला राहायला घर नाही, मुलाला शिक्षण देऊ शकत नाहीत, स्वतःला औषध गोळ्या घेऊ शकत नाही. या सगळ्या परिस्थितीचा सारासार विचार करून मी तुमच्याबरोबर आहे, तुमच्याबरोबर लढणार आहे, तुमची बाजू शेवटपर्यंत मांडणार आहे. आज मी तर आलोच पाहिजे, पण आपणही मला ह्या ठिकाणी बोलवतात. मी म्हणजे येणारच होतो, पण ही नुसतं एका संघटनेची नाही तर महाराष्ट्रातल्या रिक्षा चालकांची, या राज्यातल्या रिक्षा चालकांची ही समस्या आहे. आणि ही समस्या आपली एकट्याची नाही तर आपल्या सर्व बांधवांची. ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपल्याला करायची वेळ आली तर मी तुमच्याबरोबर आहे. सरकारला रस्त्यावर आल्याशिवाय जाग येणार नाही. जे 10-20 रस्ते जर पॅक नाही केले आपण तर सरकारला बी कळणार नाही. तुम्ही तुमची तयारी ठेवा. जर 27 तारखेला अधिवेशनात नाही ऐकलं तर त्या 10-12 दिवसांमध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये पुण्यात मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी ठेवा. मी तुमच्यावर रस्त्यावर आणि आपण रस्त्यावर येऊ. धन्यवाद. बऱ्याच वर्षाची रिक्षा चालकांची कल्याणकारी महामंडळाची जी मागणी होती ती म्हणजे पुण्यात महाराष्ट्रातले सगळे रिक्षा चालक संघटना करत होते. ती मागणी मान्य झाली. रवी भाऊंनी तो विषय लावून धरला म्हणून ती मागणी आली. त्याच्यामुळे रवी भाऊंचं मनापासून सर्व रिक्षा संघटनेतर्फे मनापासून आभार. धन्यवाद रवींद्र भाऊ धंगेकर की आपण आमच्या शब्दाला मान देऊन इथपर्यंत आले आणि आम्हाला मौल्यवान योगदान म्हणजे मार्गदर्शन केले, त्याबद्दल सुद्धा आपले धन्यवाद. आणि यानंतर मी अजीजभाई शेख यांना विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बोलावेत. आज या ठिकाणी आमचे धंगेकर साहेब त्यांच्याबद्दल कौतुक करण तितकं कमी आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचा अध्यक्ष असन तरी सुद्धा ट्रान्सपोर्टचं धंगेकर साहेबांच्या पहिल्यापासून मी त्यांच्या विचाराची त्यांचे विचार जे आहे गोरगरिबासाठी आणि पूर्वी बी दंगेकर साहेब जे आपण रिक्षावाल्यांना जी साथ दिली आणि महामंडळ जे करण्यासाठी आपला हातभार जे लागलं त्या महाराष्ट्रामधले रिक्षावाले कधी तुम्हाला विसरणार नाही. पिंपरी चिंचवड शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राची संघटना एकत्र होऊन थोड्याच दिवसामध्ये आम्ही रस्त्यावर येणार आणि जी काय मागणी आहे तुम्ही फक्त आतमध्ये लढा. रस्त्याचे पूर्ण चक्का जाम करायचं काम आम्ही महाराष्ट्रभर केल्याशिवाय राहणार नाही. दंगेकर साहेबांचा पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. रिक्षावाल्यांचे प्रश्न नेहमीच पुढे नेत असल्या कारणाने ते माझे काही संघटनेचे सर्व सहकारी इथे जे उपस्थित राहिले, तसेच फक्त त्यांनी शब्द दिला होता. आमचे आमदार, आमचे हक्काचे आमदार, बुलंद आवाज पुण्याचा रवींद्रभाऊ धंगेकर यांनी शब्द दिला की भाई आंदोलन हा माझा आवडीचा विषय आहे आणि मी नक्की येणार. तर त्यांनी आपला शब्द पाळला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळावा की त्यांनी दंड माफ करणार आहेत किंवा जे कल्याणकारी महामंडळाची स्थापना केलेली आहे, बजेट त्यांनी दिलेले आहेत, तर ते अस्तित्वात आणावं, त्याची अंमलबजावणी करावी. अगदी बरोबर. आणि याच साठी आपण आज आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये मुख्य विषय हा होता की रिक्षा चालकांवर लादण्यात आलेला 50 रुपये प्रति दिवस हा दंडाचा
आता काही लोक म्हणतात की कोर्टाची पायरी जावी लागेल, कोर्टाने ऑलरेडी एक याचिका खारिज केलेली आहे. भाऊ, मला एकच बोलायचं आहे की जेव्हा 2016ची याचिका अधिसूचना आली होती त्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की सरसकट सर्व वाहनं, परंतु त्यानंतर सुधारित अधिसूचना आली 2019 मध्ये आणि आता जी 2021 मध्ये आलेल्या अधिसूचनेनुसार त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की 15 वर्षाच्या वरील वाहनांना 50 रुपये प्रति दिवस दंड आकारण्यात यावा. मग याच्यामध्ये 15 वर्षाच्या आतील वाहनांना तुम्ही दंड का लावताय? तर ते आधार घेतात 2016च्या याची अधिसूचनेचा. तर हा जो विषय भाऊ थोडासा आपण समजून घ्यावा आणि आमची इच्छा आहे, तुम्ही तर ते मांडणारच, पण राज्यसभेमध्ये जेव्हा तुम्ही अधिवेशनामध्ये बोलणार तर आमचा हा विषय आपण उपस्थित करून आम्हाला कृतकृत्य करावं अशी आपल्याला विनंती आहे. आणि यासोबत मी जनता गॅरेजचे संस्थापक अध्यक्ष सचिन वैराट साहेब यांना विनंती करेल की त्यांनी 2 शब्द बोलावेत. मी भाऊंचे आभार मानतो की आंदोलनाला उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला सुद्धा सांगितलं होतं की आंदोलन हा आमचा आवडीचा विषय आहे. भाऊ, मला एकच सांगायचं आहे की आता शाळेचे दिवस आहेत, मुलांचे ॲडमिशनचे दिवस आहेत. रिक्षा चालकांना अशा रस्त्यामध्ये प्रॉब्लेम येतात. आज पिंपरी चिंचवडमध्ये जे पकडापकडी चालू झाली होती त्याच्यामध्ये अनेक रिक्षा चालक रस्त्यावरती फिरण्याचं त्यांनी बंद केलं आणि असे मेसेज आले आम्हाला की माझ्या मुलांचं ॲडमिशन करायचं आहे, माझी 2-2 मुलं आहेत, आज माझ्या ह्या मुलांचं मी ॲडमिशन करू कसं? जर तो रस्त्यावरती फिरला नाही, त्यांनी धंदा केला नाही तर त्याच्या मुलांसाठी त्याला काहीच करता येणार नाही. याच्यासाठी मी विनंती करतो की आपण जातीने लक्ष घालावं आणि पुढील काळामध्ये अधिवेशन झाल्यानंतर जे आंदोलन पुकारलं त्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन मोठं आंदोलन उभं करू.